काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरवर सामूहिक अत्याचार करत तिचा खून केल्याची दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। या घटनेबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यातून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। या प्रकरणाच्या निषेधार्थ आज मालवण शहरात मालवण मेडिकल असोसिएशनच्या पुढाकारातून मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चात मालवणमधील अनेक संघटना आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभागी होत या प्रकरणाचा निषेध नोंदवला। मालवण भरड येथील लिमय हॉस्पिटल मधून भरड नाका ते बाजारपेठ मार्गे फोक कांडा पिंपळपार ते पुन्हा लिमय हॉस्पिटल असा हा मूक मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात मालवण मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच इतर संस्था सदस्य, महिला आणि नागरिक काळ्या फिती लावून सहभागी झाले होते। महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बोलत आहे इथे आज आम्ही कलकत्त्यामध्ये जो एका मेडिकल स्टुडंटवर अमानुष पाशवी अत्याचार झाला आणि तिचा खून करण्यात आला त्याच्या निषेधार्थ एक मूक मोर्चा आयोजित केला होता आणि त्याला आम्हाला मालवणमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला। त्यावरून कळलं की जनमानसात पण याची किती चीड आहे, किती असंतोष आहे। ते आमची ही भावना समाज या सगळ्या लोकांना ज्यांनी पाशवी अत्याचार केला त्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यांनी दहशत बसेल, इतर कुणाच्याही मनात असा विचार येऊ नये अशी शिक्षा व्हावी अशी आमची शासनाकडे विनंती आहे आणि ही आमची मागणी शासनापर्यंत पोहोचावी हा आमचा एक उद्देश आहे। आणि शिवाय मालवणमधल्या सर्व स्तरांमध्ये ही भावना जागृत व्हावी की अशा प्रकारची पाशवी मनोविकृती कुठेही कुणाच्याही वाट्याला येऊ नये आणि सगळ्या स्त्रिया कुठल्याही वयोगटातल्या ह्या माझ्या देशामध्ये सुरक्षित असाव्यात। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।